जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामींनी जी रामोपासना सांगितली आहे, सज्जनगडावर म्हटली जाते रामोपासना, त्या रामोपासनेमध्ये करुणाष्टक संपल्यानंतर सवया हा भाग येतो। तर समर्थ रामदास स्वामींनी ज्या सवया लिहिलेल्या आहेत त्याच्यावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो आहे। नाम श्रीराम सुंदर, ह्या भगवंताचं नाम देवा पहा, देव सगुण आहे आणि नाम निर्गुण आहे। हे जे नाम आहे ते नाम, आणि नाम का महत्वाचं आहे तर परमेश्वर म्हणतो जिथे नाम तिथे मी, जिथं माझं नामस्मरण चाललेलं आहे त्या ठिकाणी मी आहे। नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदयर्भो मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद। माझं नाम, माझ्या नामाचा जयघोष ज्या ठिकाणी चाललेला असेल त्या ठिकाणी मी आहे। नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, हे नाम आपल्या मुखामध्ये सतत राहायला पाहिजे। ते नाम कसं आहे, चांगलं आहे। चांगलं आहे याचा अर्थ काय, त्या नामाच्या योगाने आपला उद्धार होणार आहे म्हणून नाम चांगलं आहे, आणि ते आपल्या कंठात राहावं म्हणून देवाची प्रार्थना आहे। नाम किती गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृतापेक्षाही गोड असणार असं नाम आपल्या मुखात यावं अशी अपेक्षा। आणि असं ज्याचं नाम आहे की जे गोड आहे, अमृतापेक्षाही गोड आहे, असं हे परमेश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये यावं। नावावरून ती प्रतिमा आपल्या नजरेसमोर येते। नाम का घ्यायचं तर नाम घेतलं की ते स्वरूप आपल्याला आठवतं। जसं आंबा म्हणला की आंबा आठवतो, पेरू म्हणला की पेरू समोर येतो, केळ म्हणलं की केळ समोर येतं, फणस म्हणलं की फणस समोर येतो। म्हणजे त्या नामामध्ये काय आहे, त्या स्वरूपाची आठवण आहे। नाम घेतलं की ते स्वरूप आठवतं म्हणून नाम घ्यायचं आहे। ते नाम आपल्या मुखामध्ये सदैव राहावं असं संतांनी सांगितलेलं आहे। म्हणून ते नाम कसं आहे, नाम कुठलं नाम आहे, श्रीराम। श्रीराम म्हटल्याबरोबर आपल्या समोर रामरायाची मूर्ती उभी राहते। ध्यायेत आजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नाना अलङ्कारदीप्तं दधतमुर्जटा मण्डनं रामचंद्रं। ते रामाचं नाम, ते नाम। आता ह्या नामाचं महत्त्व काय आहे, त्या रामनामाचं महत्त्व काय आहे? रामरक्षेमध्येच त्या रामनामाचं महत्त्व सांगितलंय। सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने। विष्णूची सहस्त्रनाम आहेत, ती सहस्त्रनाम घ्यायला जर आपल्याकडे वेळ नसेल तर एक रामनाम घ्या, म्हणजे तुम्हाला सहस्त्रनाम घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं। सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने। एका बाजूला सहस्त्रनाम आहे आणि एका बाजूला फक्त राम म्हटलं तरी त्या सहस्त्रनाम म्हटल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते केवळ राम या एका नावाने प्राप्त होतं। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने। नाम श्रीराम, हे ह्या रामाचं नाम, राम श्रीराम सुंदर आहे, सुंदर आहे नाम। तो रामही सुंदर आहे आणि रामाचं नामही सुंदर आहे। आता ते सुंदर म्हणजे सुंदराची व्याख्या काय हो? आपल्याला जी
मनुष्य मात्रामध्ये सौंदर्य दिसतं, एखादी सुंदर स्त्री आहे म्हणा, एखादा पुरुष सुंदर दिसतोय म्हणा, एखादी वस्तू सुंदर दिसते म्हणा, कालांतराने त्याचं सौंदर्य हळूहळू कमी होत जातं. अत्यंत रूपवान सौंदर्य अशी एखादी नटी असेल, पण ती वृद्ध झाल्यानंतर तिचं ते तारुण्यातलं जे सौंदर्य ते टिकत नाही. तसं आपलं पुरुषांचं सुद्धा जे तारुण्यातलं सौंदर्य आहे ते वृद्धाप्य काळामध्ये टिकत नाही. मग सौंदर्य कायम टिकतं कुणाचं? तर त्या भगवंताचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. तुम्ही म्हणाल पांडुरंगाचं का वर्णन केलं तुम्ही? जो त्रेतायुगातला राम, तोच द्वापार युगातला कृष्ण आणि तोच कलियुगातला हरी, म्हणून त्या पांडुरंगाचा मंत्रच मुळात आहे राम कृष्ण हरी. मग हे रूप कसं आहे? योगी 28 विटेवरी उभा असून सुद्धा त्याचं सौंदर्य कायम आहे. तसं ह्या आमच्या रामरायाचं सुद्धा सौंदर्य कायम आहे. नाम श्रीराम सुंदर असं हे पवित्र असणारं रामनाम, असा हा पवित्र असणारा आमचा राजाधिराज राम, सुंदर असणारा असा हा राम, त्याचं ध्यान करतायत. कोण ध्यान करतायत? उमा महेश्वर शंकर आणि पार्वती या रामरायाचं ध्यान करतायत. आता ध्यान का करायचं? ते ध्यान करता करता आपलं मन जे इतर सर्व गोष्टीमध्ये गुंतलेलं असतं ते हळूहळू त्यातनं निघून जातं. मनाचं मनपणच नाहीसं होऊन जातं. काय म्हटलं बघा, ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते झाले गुणातीत. ध्यान करू जाता मन हरपले. ध्यान एखाद्या सगुण मूर्तीचं ध्यान करता करता आपलं ते सगुण समोर दिसणारी मूर्ती, ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते झाले गुणातीत. ते सगुण असणारं रूप गुणातीत होऊन जातं आणि त्यामुळे काय होतं? मनाला जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभत से. ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते झाले गुणातीत. ह्या भगवंताचं ध्यान करतायत उमामेश्वर. ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते झाले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण. जिकडे पाहाल तिकडे आमचा रामराय दिसायला लागतो. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण. कसा दिसतोय? करी चापबाण शोभत असे, असा हा रामराया आम्हाला दिसतोय सर्व ठिकाणी. ध्यान करता करता आम्हाला सर्वत्र भरलेला रामरायाचं दर्शन होत आहे. निर्गुण असणारा हा सर्वत्र परमात्मा, चराचराला व्यापून असणाऱ्या रामरायाचं आम्हाला ध्यान. नाम श्रीराम सुंदर ध्याती उमा महेश्वर, सिंहासनी रघुवीर अंकी सीता शोभले. असा हा आमचा रामराया सिंहासनाधीश्वर आहे, सिंहासनावर बसलाय आणि बाजूला सीता आहे. वामांकारूढ सीता, वामांकावर सीता बसलेली आहे. सिंहासनी रघुवीर अंकी, अंकी म्हणजे मांडीवर बसली सीता, डाव्या मांडीवर सीता बसलेली. अंकी सीता शोभली, वामांकारूढ सीता, मुखकमल मिळल लोचनम नीरदाभम. सिंहासनी रघुवीर अंकी सीता शोभली. असा हा आमचा रामराया, ज्याचं शंकर आणि पार्वती ध्यान करतायत. असा आमचा रामराया, रामराजा सिंहासनावर बसलेला आहे. वामांकारूढ सीता असं त्याचं ते ध्यान आहे. बाजूला कोण आहे? लक्ष्मण महावीर, भरत शत्रुघ्न धीर. त्याच्या बाजूला लक्ष्मण उभा आहे.
भरत उभा आहे आणि शत्रुघ्न उभा आहे. बघा नावं सुद्धा कशी आहेत. लक्ष्मण म्हणजे हे मना तुझं लक्ष त्या रामचरणाकडे पाहिजे. लक्ष्मण, बघा लक्ष्मणाचं सगळं लक्ष कुठं आहे? रामाच्याकडे. लक्ष्मणाला ज्या वेळेला मारुतरायाने सीतेने टाकलेले आकाशातनं, रावणाने पळून नेताना आकाशातनं टाकलेले अलंकार दाखवले, त्यावेळेला लक्ष्मणाने फक्त तिच्या पायातली पैंजण ओळखली, बाकी एकही दागिना ओळखला नाही. तेव्हा रामराय म्हणाले, अरे लक्ष्मणा, हे सगळे अलंकार सीता रोज परिधान करत होती, तुला कसे बाकीचे अलंकार दिसले नाहीत? फक्त पायातली पैंजणच कशी दिसली? तर लक्ष्मण म्हणतो, मी सीता मातेकडे वर दृष्टीकडून कधी पाहिलं नाही, फक्त तिचे चरण स्पर्श करताना तिच्या पायातली पैंजण मला दिसली, मी माझी वहिनी कशी तिच्याकडे पाहिलं पण नाही. लक्ष्मण, माझं सगळं लक्ष तुमच्या चरणाकडे. लक्ष्मण, आपलंही तसंच पाहिजे. लक्ष कुठं आहे? त्याच्या चरण कमलाकडे पाहिजे. लक्ष्मण भरत, भ म्हणजे भक्ती, आपली भक्ती त्या चरणाशी रत झाली पाहिजे. भरत भक्ती, त्या रामचरणाशी रत झाली पाहिजे, संलग्न झाली पाहिजे. शत्रुघ्न, षड्विकारांचा नाश करावा तेव्हा हा राम भेटतो. लक्ष्मणासारखी मनाची एकाग्रता, भरतासारखं ते त्या चरणाशी रत होणं म्हणजे एकरूप होणं, आणि शत्रुघ्न म्हणजे षड्विकारांचा नाश करावा तेव्हा हा राम भेटतोय. लक्ष्मण महावीर, भरत शत्रुघ्न धीर, हनुमंत जोडी कर देवर्षी गायला. हनुमंत जोडी कर, हनुमंतराया हात जोडून भगवंताची प्रार्थना करतायत. जोडून पाणी उभा हनुमान श्री राम मुखाकडे पाहत असे कालच आपण सांगितलं. हा मारुतराया हात जोडून रामाच्या समोर उभा आहे. देवर्षी गायला, देवाचे ऋषी नारद आणि इतर देवर्षी, जे देव ज्यांना मानतात असे ऋषी देवर्षी. तेव्हा या सर्व देवर्षींनी, मुख्य देवर्षी म्हटलं की नारदच आठवतो, या सर्व देवर्षींनी त्या रामनामाचा महिमा गायलेला आहे. ज्याचे ध्यानी रामदास तेच ध्यान कल्याणास. ज्याचे ध्यानी रामदास, ज्याच्या चिंतनामध्ये रामाशिवाय दुसरं काही नाहीये, असे आमचे रामदास स्वामी. बरं का, कोण म्हणतोय? कोण म्हणतात? कल्याण स्वामी म्हणतायत. रामदास म्हणजे आमचे गुरु रामदास स्वामी, त्यांच्या मनामध्ये जे रामरायाचं ध्यान आहे तेच ध्यान कल्याणास. कल्याण म्हणतो, मला पण तेच ध्यान आहे, माझंही सगळं लक्ष रामचरणाकडे लागलेलं आहे. ज्याचे ध्यानी रामदास तेच ध्यान कल्याणास. बरं म्हणे, मला एकट्यालाच नाही, आमचे बंधू दत्तात्रय, त्यांना सुद्धा रामरायाचं ध्यान आहे. तेच ध्यान दत्तात्रय बंधू, ते बंधू दत्तात्रयास रामप्रेमा लाधला. बंधू जे आहेत दत्तात्रय, त्यांना सुद्धा हे रामनामाचीच गोडी लागलेली. बंधू दत्तात्रयास रामप्रेमा लाधला, त्यांना सुद्धा रामाचं प्रेम त्यांना लादला म्हणजे मिळाला, त्यांनाही रामाचं प्रेम मिळालं. बंधू दत्तात्रयास रामप्रेमा लाधला. वर्णो राघवाचे यश, भगवंताचं यश किती वर्णन करून सांगावं. रामरायाचं सगळं करणं अतर्क्य आहे. बघा ना, रामराय कसे म्हणतात? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. हा परमात्मा आपल्या जठरामध्ये अग्निरूपाने वास करतोय. ही सगळी करणी भगवंताची, रामरायाची करणी सगळी आघटित आहे.
वर्णू राघवाचे यश. आता राघव हा शब्द उच्चारलाय इथे, राम म्हणले नाही, राघव म्हणले. राघव म्हणजे का? रघुकुलोत्पन्न, रघुकुलामध्ये उत्पन्न झालेला हा आमचा राम. त्याची वर्णन किती करू? का रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आमचा हा राघव का शब्द इथं उच्चारलाय तर त्या रघुकुलाची आठवण देणार आहे. म्हणजे रघुकुलामध्ये काय परंपरा आहे? एकदा वचन दिलं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. एक प्राण गेला तर चालेल, पण दिलेलं वचन खोटं करायचं नाही. भरताला सांगितलं होतं 14 वर्ष 14 दिवस त्यानंतर मी तुला भेटेन म्हणून. बरोबर त्या ठिकाणी रामराय आलेले आहेत. गोहकाला सांगितलं होतं मी तुला भेटायला येईल. रावणाचा वध केल्यानंतर गोहकाला भेटायला गेले, भरद्वाज ऋषींना भेटायला गेलेले. तेव्हा हे अगस्त्य ऋषींना भेटे परत येताना, रावणाचा वध करून येताना. वर्णू राघवाचे यश असा हा रघुकुलामध्ये उत्पन्न झालेला रामराया, त्याचं वर्णन किती करू? ज्याने 33 कोटी देव रावणाच्या बंदीशाळेतनं सोडवले, रावणाचा वध करून, त्याचं यश किती वर्णन करून सांगावं? वर्णू राघवाचे यश, अशा त्या रामरायाचं यश वर्णन करण्याचा आम्हाला आनंद आहे. श्री गुरुचा नामघोष. आणि गुरुचा नामघोष का करायचा? गुरुनी तर आम्हाला रामचरण दाखवलेत ना. श्री गुरुचा नामघोष, पूर्व पुण्य हे विशेष, लक्ष पायी ठेविला म्हणावा जय जय राम. श्री गुरुचा नामघोष, आम्ही आमच्या गुरुचा जय जयकार करतो. का? त्याने आम्हाला हे रामचरणाचा आश्रय दाखवला, रामाच्या चरणापर्यंत त्याने आम्हाला आणले, म्हणून आम्ही आमच्या गुरुच्याही नामाचा घोष करतो. आणि आमचं पूर्वपुण्य हे विशेष, आमचं काहीतरी भाग्य आहे ना, पूर्वपुण्य आहे. बघा, आपल्या मुखामध्ये देवाचं नाम कधी येतं? बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आपल्या मुखामध्ये देवाचं नाव येतं, बहुत सुकृतांची जोडी. म्हणाले पूर्वपुण्य हे विशेष. आमचं काही पूर्वभाग्य असेल, काही गेल्या अनेक जन्मामध्ये आम्ही काही पुण्य साठवलं असेल, ते थोडं 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 करून का होईना ते आत्ता आमच्यापर्यंत प्राप्त झालेले. पूर्वपुण्य हे विशेष. पूर्वपुण्य हे विशेष, लक्ष पायी ठेविला म्हणावा जय जय राम. लक्ष पायी ठेविला, आमचं जे लक्ष आहे म्हणजे आमचं जे चित्त आहे, ते चित्त आम्ही रामाच्या चरणापाशी ठेवलेलं आहे. आमचं मन आम्ही रामचरणाजवळ ठेवलेलं आहे. आता ते राम, आपलं मन हे सर्व ठिकाणी बिरबीर बिरबीर फिरतंय ना. अर्जुनाने विचारलं होतं कृष्णाला, चंचल हे मन कृष्ण प्रमाती बलवदृढा. हे माझं मन चंचल आहे, ते एका जागी स्थिर राहत नाही, त्याच्यासाठी मी काय करू? मग कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अभ्यासेन कौंतेय, तो अभ्यास कर. हळूहळू का होईना, पण ते भगवंताच्या चरणी मन एकाग्र करण्याचा अभ्यास कर. ज्या वेळेला तुला हे साध्य होईल, भगवंताच्या चरणी मन एकाग्र करणं हे ज्यावेळेला तुला साध्य होईल, तेव्हा काही करायचं शिल्लक राहणार नाही. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. भगवंताचं एकदा चरण पाहिलं ना की मन कुठं जात नाही. आता कोठे धावे मन. मन हो राम रंगी रंगले, चरणे, त्या चरणावरती आमचं चित्त रंगून गेलेलं आहे. मन हे राम रंगी रंगले, मन हे विश्वरूपी रंगले. आता हे रामचरणी रंगलेलं मन विश्वरूपामध्ये कसं रंगलेलं आहे? तर हा राम आमचा एकदेशी नाही, म्हणजे फक्त मूर्तीमध्ये नाही आहे, तर तो चराचरामध्ये भरलेला आहे, विश्वात भरलेला आहे. म्हणून आमचं हे मन त्या रामरूपामध्ये रंगलेलं असल्यामुळे ते विश्वरंगी रंगले. विश्वामध्ये सर्व विश्वाला व्यापून असणाऱ्या ह्या रामरूपाच्या
स्वरूपामध्ये आमचं मन रंगून गेले. त्यामुळे आता आम्हाला जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना, असं आहे. जिकडे पाहावं तिकडे आम्हाला रामरूपाचं दर्शन होत आहे, असंच समर्थ म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर सम